आपल्याला माहिती आहे की एखाद्या राजाची ओळख त्याच्या राजवटीने होते, पण काही राजे असे असतात ज्यांची खरी ओळख त्यांच्या बलिदानाने होते. आज आपण अशाच एका महान अजिंक्य राजाबद्दल बोलणार आहोत, छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याचा सिंह. त्यांना ही पदवी का मिळाली असेल? कारण त्यांच्यामध्ये होती सिंहासारखी निर्भयता, सिंहासारखा दरारा आणि स्वाभिमान. ही फक्त एक पदवी नाहीये, हे तर त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाचे एक प्रतिबिंब आहे. खरं तर त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त 3 शब्दांभोवती फिरत होतं: धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्य. धर्म म्हणजे आपली तत्व, स्वराज्य म्हणजे आपलं राज्य आणि स्वाभिमान म्हणजे आपला आत्मसन्मान. त्यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल याच मूल्यांसाठी उचललेलं होतं. चला तर मग या योद्धा राजाच्या प्रवासाला सुरुवात करूया. एक असा राजा ज्याने आपल्या तत्वांसाठी आणि विश्वासासाठी सगळ्यात मोठं सर्वोच्च बलिदान दिलं. संभाजी महाराजांचा हा जो कणखरपणा होता ना, तो काही एका रात्रीत आलेला नव्हता. नाही, त्याचा पाया तो खूप आधीच त्यांच्या लहानपणीच रचला गेला होता. त्यांची जडणघडणच एका योद्धा आणि विद्वानाप्रमाणे झाली होती. हे पहा, त्यांच्या व्यक्तिमत्वात फक्त शौर्याचं वादळ नव्हतं, तर ज्ञानाचा अथांग सागरही होता. विचार करा, लहान वयातच रणांगणाचा अनुभव, वडिलांकडून मिळालेले स्वराज्याचे संस्कार आणि त्याचवेळी संस्कृत, फारशीसारख्या अनेक भाषांवर कमालीचं प्रभुत्व. यामुळे त्यांच्या ज्ञान आणि शौर्य यांचा एक असा संगम तयार झाला होता, जो खरंच दुर्मिळ होता. आता येतो त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे मुघल बादशाह औरंगजेबाशी झालेला संघर्ष. औरंगजेबाचं स्वप्न होतं संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करण्याचं, आणि त्याच्या याच महत्वाकांक्षेसमोर संभाजी महाराज एक अभेद्य भिंत बनून उभे राहिले. इथे 2 प्रचंड मोठ्या शक्ती समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या. एका बाजूला होती औरंगजेबाची संपूर्ण भारतावर सत्ता मिळवण्याची अफाट महत्वाकांक्षा, तर दुसऱ्या बाजूला होता संभाजी महाराजांचा स्वराज्य आणि धर्मरक्षणाचा वज्रनिश्चय. हा संघर्ष फक्त 2 राजांमधला नव्हता, तर 2 विचारसरणींमधला होता. तब्बल 9 वर्षे. हा फक्त एक आकडा नाहीये. या 9 वर्षांमध्ये त्यांनी आपल्या युद्धनीतीने आणि शौर्याने त्या बलाढ्य मुघल साम्राज्याला दक्षिणेत अक्षरशः रोखून धरलं. त्यांना सळो की पळो करून सोडलं. आता आपण त्यांच्या आयुष्याच्या त्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात शक्तिशाली अध्यायाकडे वळतोय, जिथे त्यांच्या धैर्याची आणि निश्चयाची खरी परीक्षा झाली. 1689 साली त्यांना कैद झाली. औरंगजेबानं धर्म बदलण्यासाठी त्यांच्या शरीरावर अमानुष असह्य अत्याचार केले, पण त्यांच्या आत्मविश्वासाला, त्यांच्या स्वाभिमानाला तो हात लावू शकला नाही. वेदना खूप होत्या, पण स्वाभिमान त्याहूनही मोठा होता. ते झुकले नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत धर्म आणि स्वराज्य हीच त्यांची ओळख राहिली. तर हा स्वाभिमान म्हणजे नेमकं काय? स्वाभिमान म्हणजे आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेचं ते तत्व ज्याला त्यांनी सत्ता, सुखसोयी आणि अगदी स्वतःच्या जीवनापेक्षाही जास्त महत्त्व दिलं. त्यांच्यासाठी स्वाभिमान हाच खरा दागिना होता. त्यांच्या बलिदानाने एक संघर्ष संपला नाही, उलट एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्यांच्या त्या त्यागातून जो संदेश मिळाला तो आजही तितकाच प्रेरणादायी आहे. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या बलिदानाने मराठा साम्राज्यात एक नवीन ऊर्जा, एक नवीन स्फुलिंग चेतवलं. त्यांचा त्याग हा शेवट नव्हता, तर ती एक प्रेरणा होती, ज्यामुळे स्वराज्याची ज्योत विझण्याऐवजी अधिक प्रखरतेने तेवत राहिली. हे एकच वाक्य त्यांच्या संपूर्ण जीवनाचं सार सांगून जातं. सत्ता येते आणि जाते, पण स्वाभिमान हा माणसाला अमर बनवतो. आणि ही शिकवण त्यांनी फक्त शब्दांतून नाही, तर स्वतःच्या कृतीतून दिली. आणि शेवटी हा एक प्रश्न उरतो की एका व्यक्तीचा निश्चय आणि बलिदान खरंच इतिहासाची दिशा बदलू शकतं का? छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांचा त्याग ही फक्त इतिहासातली एक घटना नाहीये, तो एक विचार आहे, एक प्रेरणा आहे, आणि ही प्रेरणा कधीही विझणारी नाही.